कल्पना करा अशी एक मानसिक स्थिती जिथे बाहेरील परिस्थितीचा किंवा लोकांच्या अनपेक्षित वागण्याचा मनावर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे आजूबाजूला कितीही गोंधळ सुरू असेल तरीही. अगदी. ऑफिसमध्ये एखादा मोठा प्रॉब्लेम झाला असेल किंवा एखाद्याने कितीही कठोर शब्द वापरले असतील तरीही आतून एक विलक्षण आणि अढळ अशी शांतता जाणवत आहे. हे ऐकायला खरंच खूप छान वाटतं. हो ना. पण आपण नेहमीच असा विचार करत आलोय की आपला आनंद आणि आपली मनःशांती ही पूर्णपणे आजूबाजूच्या जगावर अवलंबून असते. म्हणजे सगळं माझ्या मनासारखं घडलं तरच मी शांत राहीन, हा आपला बाय डिफॉल्ट मोड असतो. बरोबर. पण जर हा समज मुळातच चुकीचा असेल तर? नक्कीच. आणि म्हणूनच आजची आपली ही सखोल चर्चा एका अशा विषयावर आहे जो या धावपळीच्या आणि माहितीच्या अतिरेकाने भरलेल्या जगात जगण्याची एक नवीन पद्धत शिकवतो. आज आपण दी आर्ट ऑफ डिटॅचमेंट म्हणजेच अलिप्ततेची कला या विषयावरील अतिशय महत्त्वपूर्ण नोट्सवर चर्चा करणार आहोत. हो, आणि ह्या नोट्समध्ये खूप सखोल विचार मांडले आहेत. या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हे शोधणे आहे की या अलिप्ततेचा अंतिम परिणाम नेमका काय असतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यातून बाहेर पडून खरे स्वातंत्र्य आणि शांतता कशी मिळवता येते, जे आजकाल सर्वांनाच हवंय. नक्कीच. ठीक आहे, आपण हे सविस्तर उघडून पाहूया. ही अलिप्ततेकडे जाणारी प्रक्रिया नेमकी सुरू कुठून होते? कारण हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रॅक्टिकली याची सुरुवात कशी होते? या प्रक्रियेची आणि खऱ्या शांततेकडे जाण्याच्या प्रवासाची सुरुवात एका अतिशय मूलभूत पण तेवढ्याच कठीण बदलाने होते. म्हणजे कोणता बदल? तो बदल बाह्य जगात होत नाही, तर तो पूर्णपणे आपल्या आत होतो, आपल्या न्यूरोलॉजिकल आणि मानसिक स्तरावर. आपल्या आजच्या या सोर्स मटेरियलमध्ये एक खूप भारी पॉइंट मांडलाय. अच्छा. तो असा की जेव्हा अलिप्ततेची भावना विकसित होऊ लागते तेव्हा सर्वात मोठा बदल हा आपल्या रिॲक्ट होण्याच्या पॅटर्नमध्ये होतो. म्हणजे आपण सहसा परिस्थितीवर अवलंबून असतो. अगदी. कुणीतरी कौतुक केलं की आपण हवेत उडतो आणि कुणीतरी टीका केली की आपण लगेच डिप्रेशनमध्ये जातो किंवा चिडतो. बरोबर. अलिप्ततेची सुरुवात या बाह्य गोष्टींवर अवलंबून राहण्याची सवय मोडण्यापासून होते. म्हणजे आपण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय, पण त्यासोबतच स्वतःची सिस्टीमही रिबूट करतोय असं म्हणता येईल का? हो, अगदी तसंच. आणि हा बदल फार सूक्ष्म असतो. आपण सहसा लहान सहान गोष्टींवर लगेच चिडतो ना. ट्रॅफिकमध्ये कुणी गाडी आडवी मारली तर? हां, किंवा एखाद्याने मेसेजला रिप्लाय दिला नाही तर आपला राग अनावर होतो. आपल्या मेंदूतला ॲमिग्दाला नावाचा भाग लगेच धोक्याचा इशारा देतो. आणि आपण फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो. बरोबर. पण अलिप्ततेच्या प्रॅक्टिसमुळे हा ऑटोमॅटिक राग येणे थांबते. माणसाचे अतिविचार करणे लक्षणीयरित्या कमी होते आणि मन हळूहळू एका स्थिर पातळीवर येऊ लागते. आपण प्रत्येक गोष्टीला तात्काळ महत्त्व देणं थांबवतो. हे समजून घेण्यासाठी मी एक आधुनिक ॲनालॉजी वापरतो. हे अगदी आपल्या मोबाईलच्या डू नॉट डिस्टर्ब मोडसारखं आहे, म्हणजे DND मोड. अरे वा, हे खूप छान उदाहरण आहे. आधी काय व्हायचं, प्रत्येक नोटिफिकेशन आलं, मग तो कामाचा ईमेल असो वा एखादा फालतू मेसेज, आपला फोन वाजायचा आणि आपण लगेच स्क्रीनकडे बघायचो. आपली अटेन्शन सिस्टम पूर्ण हायजॅक व्हायची. अगदी. पण अलिप्तता म्हणजे मोबाईलचा DND मोड ऑन करणे. नोटिफिकेशन्स येतात, स्क्रीनवर दिसतात, पण फोन वाजत नाही. बरोबर. ते नोटिफिकेशन कधी उघडून बघायचं हे आपण ठरवतो. हो, आणि त्यावर रिप्लाय द्यायचा की नाही हे पण आपल्याच हातात असतं. पण इथे माझ्या मनात एक मोठी शंका येते. कोणती शंका? जर आपण गोष्टी मनावर घेणं पूर्णपणे सोडून दिले, हा DND मोड कायमच ऑन ठेवला, तर याचा अर्थ असा होत नाही का की आपण निर्ढावलेले, भावनाशून्य किंवा एक प्रकारचे रोबोट होत चाललो आहोत? हा खूप लोकांचा गैरसमज असतो. म्हणजे जर एखाद्याने आपल्यावर थेट टीका केली, आपल्याला टार्गेट केलं, तरी आपण काहीच रिॲक्ट करायचं नाही. प्रॅक्टिकली हे कसं शक्य आहे? आणि ही थोडी धोक्याची घंटा वाटत नाही का? येथे एक अतिशय रंजक गोष्ट अशी आहे की अलिप्तता म्हणजे भावनाशून्य होणे किंवा निर्ढावणे अजिबात नाही. हा एक खूप मोठा गैरसमज आहे जो बऱ्याचदा या संकल्पनेशी जोडला जातो. अच्छा, मग नेमकं काय आहे हे? स्रोतांमध्ये यामागचं मानसशास्त्र अतिशय सुंदर रीतीने उलगडून दाखवलं आहे. अलिप्तता म्हणजे भावना दाबून टाकणे नव्हे, तर भावनांचे नियमन करणे, ज्याला आपण इमोशनल रेग्युलेशन म्हणतो. म्हणजे भावना कंट्रोल करणे? हो. समजा आधीच्या काळात एखाद्याने टीका केली असती तर ती व्यक्ती लगेच दुखावली गेली असती. का? कारण ती टीका थेट तिच्या इगोला भिडायची. अगदी बरोबर. माझ्याबद्दल असं कसं बोलला हा विचार त्या टीकेला एक वैयक्तिक हल्ला बनवायचा आणि त्यातून वाद निर्माण व्हायचे.
पण अलिप्ततेच्या स्थितीत काय होतं? काय होतं? ती व्यक्ती ती टीका शांतपणे ऐकते. ती व्यक्ती त्या शब्दांना स्वतःच्या ओळखीपासून वेगळं करते. म्हणजे टीकाकाराचे शब्द आणि माझी स्वतःची व्हॅल्यू या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे ती व्यक्ती समजून घेते. हो, अगदी असंच. अलिप्त व्यक्ती त्या टीकेमागील हेतू समजून घेते. जर त्या टीकेत काही तथ्य असेल तर ती एक डेटा किंवा माहिती म्हणून स्वीकारते आणि स्वतःच सुधारणा करते. आणि जर काही तथ्य नसेल तर जे अनावश्यक आहे, जे केवळ क्लेश देणारे आणि दुसऱ्याच्या फ्रस्ट्रेशनमधून आलेले शब्द आहेत, ते सोडून देते. इथे आपण प्रतिक्रिया देणे म्हणजेच रिॲक्ट करणे थांबवतो. आणि त्याऐवजी आपला प्रतिसाद निवडतो. बरोबर, आपण रिस्पॉन्स चूज करतो. जेव्हा आपण रिॲक्ट करतो तेव्हा आपलं नियंत्रण दुसऱ्याच्या हातात असतं. त्याने बटन दाबलं की आपण चिडतो. आपण एका कठपुतळीसारखे वागतो. नक्कीच. पण जेव्हा आपण या दोन गोष्टींमध्ये म्हणजे समोरून आलेली कृती आणि आपला प्रतिसाद यामध्ये एक छोटासा पॉज घेतो, तो पॉज आपल्याला विचार करण्याची संधी देतो. अच्छा. तिथे आपण आपल्या कृतीचे आणि भावनांचे पूर्ण नियंत्रण स्वतःकडे घेतो. आता इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण जर आपण खरोखरच तो पॉज घेऊ शकलो, आपल्या प्रतिक्रिया आपण स्वतः निवडू शकलो, तर याचा आपल्या दैनंदिन जीवनातील भावनांवर आणि इतरांसोबतच्या नात्यांवर खूप खोलवर परिणाम होईल. नक्कीच, हा एक खूप मोठा बदल आहे. आपण आता वैयक्तिक शांततेकडून थेट सामाजिक आणि मानवी संबंधांकडे वळत आहोत. सोर्स मटेरियलमध्ये एक अतिशय प्रभावी कॉन्सेप्ट मांडली आहे की अलिप्तता आपल्याला एक मोठी भेट देते, आणि ती म्हणजे भावनिक स्वातंत्र्य. होय, ज्याला आपण इमोशनल फ्रीडम म्हणतो. आणि भावनिक स्वातंत्र्य ही अलिप्ततेची सर्वात मोठी ताकद आहे. खरंय. आपण नेहमी नकळतपणे काय करत असतो? आपण आपल्या आनंदाचा आणि मनशांतीचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देऊन टाकतो. जसं की माझ्या बॉसने माझ्या कामाचं कौतुक केलं तरच मला छान वाटेल, किंवा माझ्या पार्टनरने माझ्या मनासारखं वागलं तरच माझा दिवस चांगला जाईल. हा जो तरच आहे ना, तोच आपल्या दुःखाचं मूळ आहे. अगदी खरंय. भावनिक स्वातंत्र्य म्हणजे हा रिमोट कंट्रोल परत स्वतःच्या हातात घेणे. याचा साधा अर्थ असा की माणसाचा मूड, त्याची मनशांती आणि त्याचा आनंद हा त्याच्या स्वतःच्या हातात असतो. तो आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याने नियंत्रित होत नाही. अगदी त्यांच्या स्तुतीने किंवा त्यांच्या टीकेनेही तो हलत नाही. हे ऐकायला खूप पॉवरफुल वाटतंय, पण जेव्हा आपण हे नात्यांमध्ये अप्लाय करतो तेव्हा थोडी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. ती कशी काय? म्हणजे आपण ऑफिसमधल्या टीमचं उदाहरण घेऊया किंवा एखाद्या वैयक्तिक नात्याचं. आपण अनेकदा नात्यांना एका हिडन कॉन्ट्रॅक्ट किंवा छुप्या करारासारखं चालवतो. हो, हे खूपदा होतं. मी तुझ्यासाठी एवढं केलं, आता तू माझ्यासाठी हे केलंच पाहिजेस. हे मायक्रो मॅनेजमेंटसारखं आहे. जसं ऑफिसमध्ये एखादा मॅनेजर आपल्या टीमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करतो. सतत अपडेट्स मागतो. बरोबर. आणि त्यातून तो स्वतःही फ्रस्ट्रेट होतो आणि टीमलाही गुदमरल्यासारखं वाटतं. पण जर त्याने अलिप्ततेचा वापर केला, म्हणजे त्याने ध्येय ठरवून दिलं, पण ते कसं अचीव्ह करायचं ह्याचं स्वातंत्र्य टीमला दिलं, तर रिझल्ट्स जास्त चांगले येतात. हे अगदी योग्य उदाहरण दिलंत. पण इथेच माझा एक प्रश्न आहे. वैयक्तिक नात्यांमध्ये आपण काळजी घेण्याला आणि अपेक्षा ठेवण्याला एकमेकांशी जोडून बघतो. हो, हा समाजाचा समज आहे. जर मी एखाद्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नाही, अलिप्त राहिलो, तर ह्याचा अर्थ मी त्या व्यक्तीपासून मानसिकदृष्ट्या लांब जात नाहीये का? नात्यांमध्ये एक प्रकारचा दुरावा तर येणार नाही ना? जर आपण ह्याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला समजेल की अलिप्तता म्हणजे माणसांपासून दूर जाणे किंवा त्यांच्याबद्दल काळजी करणे सोडून देणे अजिबात नाही. अच्छा. उलट तो नात्यांना मोकळा श्वास घेऊ देण्याचा एकमेव मार्ग आहे. अलिप्ततेचा अर्थ लोकांची पर्वा न करणे असा होत नाही, तर त्याचा अर्थ अपेक्षांचे ओझे कमी करणे असा होतो. अपेक्षांचे ओझे कमी करणे. हो, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपल्या अपेक्षा लादतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला ती जशी आहे तशी स्वीकारत नाही. आपण तिला आपल्या एका काल्पनिक साच्यात बसवण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी. तू माझ्या अपेक्षेनुसार वागलास तरच मी तुझ्यावर प्रेम करेन, हा अटींवर आधारित व्यवहार झाला. हे खरं नातं नव्हे. म्हणजे जिथे अपेक्षांचे डोंगर उभे राहतात, तिथे मुळात नात्यातील नैसर्गिकपणा संपतो आणि एक प्रकारचा ताण सुरू होतो. बरोबर? अगदी बरोबर. आणि हा ताणच नाती खराब करतो. पण जेव्हा लोक एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवतात तेव्हा ते एकमेकांना मोकळेपणाने जगू देतात. हे खूप महत्वाचं आहे. अलिप्तता आपल्याला शिकवते की मी तुझ्यावर प्रेम करतो, पण तुझा प्रत्येक निर्णय, तुझी प्रत्येक कृती ही माझ्या मर्जीनुसारच असली पाहिजे, हा माझा अट्टाहास मी सोडून देतो.
बापरे, हा विचार खूप खोल आहे. हो, जेव्हा नियंत्रणाची भावना निघून जाते तेव्हा नात्यांमध्ये एक नैसर्गिक आदर निर्माण होतो. समोरच्या व्यक्तीला आपण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकारतो. यामुळे नाती तुटण्याऐवजी अधिक बळकट आणि निखळ होतात. नक्कीच. लोक तुमच्यासोबत राहतात कारण त्यांना तुमच्यासोबत राहायचं असतं, तुमच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबले गेल्यामुळे नाही. अलिप्तता आपल्याला खऱ्या अर्थाने प्रेम करायला शिकवते, मालकी हक्क गाजवायला नाही. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? जेव्हा आपल्या भावना नियंत्रणात येतात, आपण केवळ रिॲक्ट न करता विचारपूर्वक रिस्पॉन्स देतो. बरोबर. आणि जेव्हा नात्यांमधील गुंता आणि अपेक्षांचे ओझे कमी होते, तेव्हा मनातील एक खूप मोठा गोंधळ दूर होत असावा. हो, आणि तो गोंधळ दूर होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हा गोंधळ दूर होतो, तेव्हा मनाला नक्कीच एक नवीन प्रकारची स्पष्टता मिळते. ही जी कॉग्निटिव्ह क्लॅरिटी किंवा मानसिक स्पष्टता आहे, तिचा आपल्या प्रत्यक्ष जीवनात आणि निर्णयांमध्ये कसा उपयोग होतो? मनातील हा विचारांचा गोंधळ आणि भावनिक वादळे शांत झाल्यावर जी स्पष्टता येते ती आपल्या निर्णय प्रक्रियेत अत्यंत मोलाची ठरते. कशी? तेव्हा माणूस अधिक चांगले, तर्कशुद्ध आणि दीर्घकालीन फायद्याचे निर्णय घेऊ शकतो. कारण आता त्याचे निर्णय भीती, राग किंवा कुणाला तरी इम्प्रेस करण्याच्या दबावातून येत नाहीत. म्हणजे त्याला नेमकं काय हवंय हे त्याला कळतं. अगदी. जीवनात खरोखर काय महत्वाचे आहे आणि काय पूर्णपणे निरर्थक आहे यातील फरक अधिक स्पष्टपणे दिसू लागतो. आपण आपला वेळ आणि ऊर्जा कुठे गुंतवतोय याचं अचूक भान येतं. आणि यातूनच पुढे काय होतं? हीच स्पष्टता आपल्याला एका अंतिम मानसिकतेकडे, एका फायनल माइंडसेटला घेऊन जाते, ज्याला आपण रॅडिकल ॲक्सेप्टन्स किंवा सखोल स्वीकार म्हणू शकतो. तो रॅडिकल ॲक्सेप्टन्स किंवा सखोल स्वीकार नेमका काय आहे? ती मानसिकता म्हणजे माझ्या आयुष्यात सगळं काही परिपूर्ण असावं, सर्व गोष्टी माझ्या प्लॅननुसारच घडाव्यात आणि लोकांनी माझ्याच मनासारखं वागावं या बालिश अट्टाहासाऐवजी त्याऐवजी जे आहे, जसं आहे ते मी शांतपणे स्वीकारतो, अशी विचारसरणी अंगीकारणी. आयुष्यात अनिश्चितता आहे, दुःख आहे, अचानक येणारे प्रॉब्लेम्स आहेत, हे सत्य मान्य करणे. हे मान्य करणं कठीण असतं. हो, पण हा साधा वाटणारा पण अत्यंत सखोल विचार माणसाला अभूतपूर्व आंतरिक शांतता देतो. पण थांबा, मला इथे थोडी गडबड वाटतेय. जे आहे ते स्वीकारणे या विधानावर नक्कीच वाद होऊ शकतो. कशामुळे? जर एखादी परिस्थिती अत्यंत वाईट असेल, नोकरीत अन्याय होत असेल किंवा वैयक्तिक आयुष्यात काही चुकीचं घडत असेल आणि आपण ती परिस्थिती जशीच्या तशी स्वीकारली, तर याचा अर्थ आपण परिस्थितीसमोर हार मानतोय असा होत नाही का? हा खूप कॉमन प्रश्न आहे. हा एक प्रकारचा पलायनवाद किंवा गिव्हिंग अप तर नाही ना? मला जर परिस्थिती बदलायची असेल तर माझ्या आत थोडा असंतोष असणं गरजेचं नाही का? यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि हा फरक अत्यंत बारकाव्याने समजून घेणं आवश्यक आहे. स्वीकारणे आणि हार मानणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा, म्हणजे ॲक्सेप्टन्स आणि रेझिग्नेशन वेगळे आहेत. अगदी. स्वीकारणे म्हणजे वास्तवाशी हार मानणे नव्हे, तर वास्तवाला मान्यता देणे. हे ऊर्जेच्या किंवा एनर्जीच्या व्यवस्थापनाचं गणित आहे. म्हणजे कसं? आपण अनेकदा जे घडत आहे त्या वास्तवाशीच भांडत बसतो. माझ्यासोबतच असं का घडलं? असंच का व्हायला हवं होतं? त्याने माझ्याशी असं वागायला नको होतं? या प्रश्नांमध्ये आपण आपली प्रचंड मानसिक ऊर्जा आणि वेळ वाया घालवतो. हे खरंय. हे म्हणजे पावसाला का पडतोय म्हणून शिव्या देण्यासारखं आहे. म्हणजे आपण वास्तवाशी एक मानसिक युद्ध खेळत असतो, ज्यातून निष्पन्न काहीच होत नाही. होय, जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करतो तेव्हा आपण फक्त हे मान्य करतो की पाऊस पडतोय. आता आपण पावसाशी भांडण्यात ऊर्जा वाया घालवत नाही. आपण छत्री शोधायला लागतो. अगदी बरोबर. ती वाचलेली ऊर्जा आपण छत्री शोधण्यात किंवा स्वतःला सुरक्षित ठेवण्यात वापरतो. परिस्थितीशी लढण्यात, वास्तवाला नाकारण्यात वाया जाणारी ऊर्जा वाचवणे म्हणजेच खरा स्वीकार. हा दृष्टिकोन खूप छान आहे. एकदा का वास्ता स्वीकारलं की मग आपण ती परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य ती पावलं उचलू शकतो, पण आतून शांत राहून. आणि यातूनच आपल्याला एक मोठा धडा मिळतो की आपण आनंदासाठी बाह्य गोष्टींवर, भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांवर किंवा भूतकाळातील आठवणींवर का अवलंबून राहतो. म्हणजे आपलं मन सतत टाइम ट्रॅव्हल करत असतं. एकतर आपण भूतकाळातील चुकांवर रडत असतो किंवा भविष्याच्या चिंतेत वावरत असतो. बरोबर, पण खरा आनंद आणि शांतता ही भूतकाळात किंवा भविष्यात नसून ती फक्त आणि फक्त वर्तमानात आहे. अगदी. अलिप्तता हा जगापासून पळून जाण्याचा मार्ग नसून तो या वर्तमानात ठामपणे उभे राहण्याचा आणि स्वतःला नव्याने सापडण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा तुम्ही भविष्याची अनावश्यक चिंता सोडून देता, तेव्हाच तुम्ही वर्तमानात पूर्ण क्षमतेने काम करू शकता. खरंच.
हा विचार मनाला खूप दिलासा देणार आहे. आपण स्वतःला विनाकारण कितीतरी मानसिक ओझ्यांखाली, निरर्थक अपेक्षांखाली आणि जुन्या रागांखाली दाबून ठेवलंय. होय, आपणच आपले स्वतःचे कैदी झालो आहोत. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी सोर्स मटेरियलमध्ये एक अतिशय सुंदर आणि व्यावहारिक सराव म्हणजेच एक प्रॅक्टिकल एक्झरसाइज देण्यात आलाय. हो, तो सराव खूप महत्वाचा आहे. ज्यांना माहितीच्या या सततच्या भडीमारातून, ओव्हर थिंकिंगच्या लूपमधून बाहेर पडून स्वतःचे मानसिक संतुलन राखायचे आहे, त्यांच्यासाठी हा सराव एक अत्यंत उपयुक्त साधन आहे. हा सराव आपण आपल्या दैनंदिन जीवनात सहज करू शकतो. होय, हा सराव अतिशय सोपा पण तितकाच परिणामकारक आहे. यासाठी दिवसातून फक्त 5 मिनिटे एका शांत जागी बसायचे आहे. आणि मग काय करायचं? डोळे मिटून स्वतःच्या मनाला एक अतिशय प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे. मी अशा कोणत्या अनावश्यक गोष्टींना, जुन्या विचारांना किंवा क्लेशदायक भावनांना घट्ट धरून बसलो आहे, ज्यांचा मला आता काहीही उपयोग नाही? हे विचार कोणतेही असू शकतात ना? हो, म्हणजे कदाचित एखादा मित्राने मारलेला टोमणा असू शकतो, ऑफिसमधील एखादा जुना वाद असू शकतो किंवा एखादी न पूर्ण झालेली अपेक्षा असू शकते. आणि एकदा का ती गोष्ट किंवा तो विचार ओळखता आला, तो डोळ्यांसमोर स्पष्ट झाला, की त्यानंतर मनातल्या मनात अतिशय जाणीवपूर्वक स्वतःला सांगायचे आहे, मी हे सोडून देतो. मी या ओझ्यातून स्वतःला मुक्त करतो. अगदी. जुने राग, लोकांबद्दलच्या मनात साचलेल्या अढी, भविष्याची अनाठायी चिंता, हे सर्व या 5 मिनिटांच्या सरावाने आपण हळूहळू पण निश्चितपणे कमी करू शकतो. नक्कीच. हा सराव म्हणजे दररोज आपला मानसिक कचरा डस्टबिनमध्ये टाकण्यासारखा आहे. हा सराव आपल्याला दररोज नव्याने स्वतःशी आणि तेही एकदम फ्रेश माइंडने जोडायला मदत करेल. आणि हीच अलिप्ततेची खरी ताकद आहे. ती आपल्याला रिकामं किंवा शून्य करत नाही, तर ती आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देते. बरोबर. जे अनावश्यक आहे, जे केवळ ओझे आहे, ते गळून पडले की शेवटी जे उरतं तीच आपली खरी, शुद्ध शांतता असते. ती शांतता नेहमीच आपल्या आत असते. आपण फक्त तिला विचारांच्या ढगांमागे लपून ठेवलेलं असतं. अगदी अचूक. आणि याच संदर्भात आजची ही सखोल चर्चा संपवताना एक नवीन आणि विचार प्रवर्तक मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो, ज्यावर प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर विचार करणं गरजेचं आहे. कोणता मुद्दा? जर अलिप्ततेचा अर्थ अनावश्यक गोष्टी सोडून देणे आणि स्वतःला नव्याने शोधणे असा असेल, तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा आपण लोकांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा, समाजाने लादलेले निकष, जुने जळमटलेले राग, भूतकाळातील अपयश आणि भविष्याची सतत सतावणारी चिंता पूर्णपणे सोडून देतो, हो. तेव्हा जो शुद्ध मी शिल्लक राहतो, तो नेमका कसा असेल? आपली स्वतःची खरी ओळख नक्की काय आहे? आणि त्या ओळखीतला किती भाग आपण केवळ सवयीमुळे किंवा समाजाच्या दबावामुळे एक जड ओझे म्हणून आजपर्यंत वागवत आलो आहोत? हां, खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. सुरुवातीला आपण ज्या एका स्थितीची कल्पना केली होती, जिथे बाहेरील गोंधळाचा, लोकांच्या मतांचा मनावर कोणताही परिणाम होत नाही, ती अढळ स्थिती मिळवणे म्हणजे केवळ शांत बसणे नव्हे, तर स्वतःच्या या खऱ्या, शुद्ध ओळखीपर्यंत पोहोचणेच आहे. अगदी योग्य बोललात. आजच्या या चर्चेतून मिळालेले हे विचार, हे बारकावे आणि हा दृष्टिकोन नक्कीच सर्वांना एक नवीन दृष्टी देतील आणि मानसिक शांततेच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकायला मदत करतील. हो, मलाही तसाच वाटतं. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि या प्रवासात सोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी.